वसई विरारमधल्या विविध प्रश्नांवरती आज आमदार आणि मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची मुंबईमध्ये बैठक झालेली आहे आणि आता माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आहेत। राजनजी, आज मुख्यमंत्र्यांसोबतची जी आपली बैठक झाली त्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेला गेले आणि काय मार्गी लागले? नमस्कार। आज माननीय मुख्यमंत्री महोदयावर आमचे आमदार आणि पालघर जिल्ह्याचे खासदार आदरणीय सावरसाहेब यांच्या उपस्थितीत आणि सर्व अधिकारी होते, महापालिकेचे, जिल्हा परिषदेचे आणि शासनाच्या सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली। अतिशय ऐतिहासिक निर्णय, त्याची वाट गेल्या 15 वर्ष वसई, नालासोपारा, विरारची जनता बघत होती। शाळा आणि जिल्हा परिषदेचे दवाखाने हे विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले। त्याचबरोबर 4 रेल ओव्हरब्रिज ज्याची जीएडीची मान्यता अंतिम टप्प्यात आहे, त्यासाठी एमएमआरडीचे जे कमिशनर होते आदरणीय मुखर्जी साहेब, त्यांना आदेश दिले की ह्यासाठी लागेल तर करा, तातडीने हे पूर्ण झाले पाहिजेत असे आदेश दिले। त्याचबरोबर आचोळा हॉस्पिटल जे आहे ते कॅबिनेट पुढे आता प्रस्ताव तो 3 ते 4 दिवसात येणाऱ्या पहिल्या कॅबिनेट पुढे तो प्रस्ताव जाईल आणि ती जागा जी कोर्टाच्या नावावरती, माननीय न्यायालयाच्या वरती, ती फॉलोअप करून राज्य शासनाच्या नावावर झाली आणि राज्य शासनाकडून आता ती येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये ती जागा महापालिकेच्या ताब्यात होईल। म्हणजे त्या हॉस्पिटलचं काम ज्यासाठी केंद्र महाराष्ट्र सरकार निधी देणार आहे ते कामही तातडीने चालू करता येईल। जिथे रोड जंक्शन आहेत, रोडवरती ट्रॅफिक जाम होते, उदाहरणार्थ गोखिरा असेल, सत्तरभोर असेल, चंदन नाका असेल किंवा मनवेलपाडा असेल, तिथे गोखिराबद्दल ती जागा थोडी फॉरेस्टची आहे, त्या संदर्भात फॉरेस्टकडे पाठपुरावा करून ताबडतोब हे काम केलं पाहिजे अशा प्रकारे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर इथे नालासोपारा आणि वसईच्या मध्ये पश्चिमेला जी शासनाची 1500 एकर जागा आहे, त्या जागेमध्ये महापालिका एमएमआरडीच्या माध्यमातून चांगला विकास प्रकल्प, ग्रोथ सेंटर तिथे राबवण्याचाही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। असे अनेक निर्णय या वसई विरार मधील जनतेच्या हिताचे खूप निर्णय। सॅटिस प्रकल्प जो स्टेशन एरिया आहे, महापालिकेच्या ज्या एसटीच्या जागा आहेत, परिवहन एसटीच्या परिवहन विभागाच्या, विरार पूर्वेला महापालिकेचं ऑफिस आहे, तिथे चांगली इमारत बांधून तिथे सॅटिस प्रकल्प कसा राबवता येईल, हेही त्यासाठी 37 कोटीचं प्रपोजल तयार आहे। त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याच्यावर कार्यवाही तातडीने कशी करण्याचे आदेश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले। निश्चितच वसई विरारकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण वसई विरार मधले जे महत्त्वाचे जे मुद्दे होते की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील आणि महत्त्वाचं म्हणजे महापालिकेतले जे हॉस्पिटल असतील, या सर्वांवरती आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मार्ग निघालेला आहे आणि ते लवकरच तसे आदेश सुद्धा पारित झाला असल्याचं आमदार राजन नाईक यांचं म्हणणं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।